मंडळी रामकृष्ण हरी. मी ज्ञानेश्वरी. माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आणि माझ्या पहिल्याच व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे जगातील एकमेव अजानुबाहू बालरूपातील स्वामी महाराजांची मूर्ती आणि त्याच सोबत स्वामी जन्मोत्सवाचा संपूर्ण सोहळा. 150 वर्ष अखंडित स्वामींच्या जन्मोत्सवाचा साक्षीदार असलेला हा स्वामींचा पवित्र मठ. याच मठाच्या बांधकामावेळी साक्षात महाराजांनी अजानुबाहू बालरूपात इथे दर्शन दिलंय. जगातील एकमेव स्वामी महाराजांची अजानुबाहू बालरूपातील मूर्ती ही बीड जिल्ह्यातील केज या ठिकाणी आहे. स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त महारुद्रराव देशपांडे म्हणजेच नानासाहेब महाराज केजकर देशपांडे यांना स्वतः स्वामींनी ही मूर्ती त्यांच्या हस्ते दिली आणि तीच मूर्ती नानासाहेब महाराजांनी 150 वर्षापूर्वी केज येथे स्थापित केली. या वर्षीच्या जन्मोत्सवाचं हे 151वं वर्ष होतं. सकाळचं मंगलमय वातावरण, सकाळी लवकर उठून मठात जाण्याची लगबग आणि आमचे उपाध्याय श्रीराम बुवा जोशी काका यांचे मधुर कीर्तन अशी सुरुवात होते स्वामींच्या जन्मोत्सवाची. सुंदर सजवलेला स्वामींचा मठ आणि स्वामी दरबारी हळूहळू जमा होणारे भक्त मंडळी. कीर्तनाच्या या तालासुरात स्वामींचा दरबार भक्तांनी तुडुंब भरतो आणि भक्तांसोबतच मठातील कानान कोपरा स्वामीमय होऊन जातो. आणि मग मात्र उत्सुकता लागते 7:15 जेव्हा ब्रह्मांड नायक प्रकटतात. स्वामींच्या नामघोषात मठ अक्षरशः दुमदुमतो. आणि सुरुवात होते ती स्वामींच्या महाआरतीची. आरतीनंतर केजकर देशपांडे परिवारातील ज्येष्ठ मंडळी महाराजांना प्रदक्षिणा घालतात. आणि ब्रह्मांड नायकाच्या दर्शनासाठी केज येथील भक्त महाराजांचा गाभारा गजबजून टाकतात. स्वामी जन्मोत्सवाचा हा अनुभव प्रत्येक वर्षी नव्याने अनुभवता येणार आहे. आरतीनंतर ध्वजाची पूजा केली जाते. जसं आपण नवीन वर्षाची सुरुवात गुढी उभारून करतो तसंच स्वामींच्या प्रकट दिना दिवशी नवीन ध्वज चढवला जातो आणि संपूर्ण केजकर देशपांडे परिवार पुन्हा एकदा भक्तिभावाने स्वामींची आरती करतात. चैत्र पाडवा हा केजकर देशपांडे कुटुंबियांचा आणि केजचा अगदी जिव्हाळ्याचा विषय, म्हणून आजही आम्ही हे प्रेम, आपलेपणा, कौटुंबिक जिव्हाळा आमच्या कुटुंबात आणि केज या गावात अनुभवतो. संध्याकाळच्या आरतीने उत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता होते. दुसऱ्या दिवसाची सुरुवात होते ती महाराजांच्या महाप्रसादाच्या तयारीत. जवळजवळ 2 ते 2.5 हजार भक्त इथे प्रसाद ग्रहण करतात. आणि खरं सांगू, स्वामींच्या या प्रसादाची चव काही वेगळीच असते. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठीही वेगळी बैठक व्यवस्था असते. आणि मुख्य मंडपात मात्र पारंपरिक पद्धतीने पंगत वाढली जाते. केज गावातील अनेक भक्तगण त्यांच्या परीने इथे येऊन स्वामी सेवाही करतात. आणि या सगळ्यांमध्ये आम्हा बहीण भावांची एक वेगळीच मजा सुरू असते. स्वामींच्या नामघोषात पंगत वाढणे हा एक सोहळा असतो. आणि खरं सांगू, थकवा असा काही जाणवतच नाही. हजारो भक्त स्वामींचा प्रसाद ग्रहण करून तृप्त होतात. आणि वैशिष्ट्य म्हणजे कितीही भक्तांची संख्या वाढली तरी अन्नपूर्णेचा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद असतो, म्हणून कधीही अन्न कमी पडत नाही. महाप्रसादाची वेळ संपल्यानंतर सुरू होते आम्हा वाढपी संघटनेची म्हणजेच आम्हा बहीण भावांची खरी मजा. संध्याकाळच्या आरती आधी सगळा मठ स्वच्छ धुतला जातो आणि प्रत्येक कामाचा आनंद घेत काम करणे
हे माझ्या कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे. आमच्या सगळ्या गोड आत्या, काका आणि आम्ही सगळे भावंड मजा करत, हसत, खेळत हे काम करतो. हे सगळं पाहताना तुम्हालाही खूप आनंद होत असेल. मठ स्वच्छतेनंतर संध्याकाळी 7 वाजता स्वामींच्या आरतीला एकत्र येतो. स्वामींची आरती तालासुरात सुरू होते, मग प्रदक्षिणा होतात आणि मग स्तोत्र पठण करत असताना तीर्थप्रसादाचं वाटप होतं आणि रात्री कीर्तनाने आमच्या दुसऱ्या दिवसाची सांगता होते. तिसरा दिवस म्हणजे उत्सवाची सांगता. आज उत्सवाची सांगता आहे, तिसरा दिवस आहे आणि आज आत्ताच आमची नैवेद्य आरती झाली आहे. त्यानंतर आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र जेवतो. मग नंतर मजा करत करत स्वामींची पालखी सजवतो. स्वामींचे भजन गात गात, छान गवळणी गात गात आम्ही काला करतो आणि फार सुंदर दिवस असतो हा. कारण 2 दिवसांचं पूर्ण शीण पण असतो, मजा पण असते, पण तितकाच उत्साह पण असतो, भक्तीही असते. स्टे ट्यून. आजच्या सगळ्या दिवसभरात तुम्ही आहात आहेत माझ्यासोबत. आपण मजा करूया. आजी आजोबा, काका काकू, आत्या मामा, दादा वहिनी आणि आमची छोटी छोटी चिल्ली पिल्ली या सगळ्या अशा भरलेल्या आमच्या गोकुळात स्वामींच्या काल्याची तयारी केली जाते. काला करताना गवळणी गायल्या जातात, उखाणे घेतले जातात. नामजपात स्वामींसाठी गोपाल काला केला जातो. सगळी आवरावर करून सुरुवात होते ती गोपाल काल्याच्या भजनाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या घोषात दहीहंडी फोडली जाते. काल्याच्या सोहळ्यानंतर स्वामींच्या नामजपात स्वामी महाराजांची पालखी निघते. पालखीनंतर एकीकडे दर्शन सुरू असतं आणि दुसरीकडे झांजांच्या नादात नामघोषात फुगड्यांचा जल्लोष सुरू होतो. स्वामी नामात आम्ही रमतो, नाचतो, गातो, आनंद साजरा करतो. हा आनंद जितका उत्सवाचा असतो तितकाच एकमेकांच्या सहवासाचाही असतो. या सगळ्या 3 दिवसांच्या उत्सवात स्वामी सतत सगळ्यांच्या सोबत आहेत असं वाटत राहतं. आपण आयुष्यात ज्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे कष्ट करत असतो तिथे अडचणी आल्या तर स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास आणखी दृढ होत जातो. आपण कसे भाबडे असतो नाही. काही चांगलं झालं की लहान लेकरासारखं आपण महाराजांजवळ जाऊन सांगतो आणि काही चांगलं होत नसेल तरी त्यांना भांडतो, त्यांच्यापाशी रडतो. ब्रह्मांड नायक आपल्या या सगळ्या गोष्टींनी किती थकत असतील, किती दृष्टावत असतील. आणि म्हणूनच स्वामी महाराजांची दृष्ट देखील काढली जाते. कुटुंबातील सर्व स्त्रिया आईच्या भावनेने स्वामी महाराजांची दृष्ट काढतात. आणि नंतर स्वामी महाराजांची निद्रा आरती होते. 3 दिवस असणाऱ्या या उत्सवाची सांगताही होते आणि त्याच बरोबरीने आम्हाला ओढ लागते ती पुढच्या वर्षीच्या स्वामी जन्म उत्सवाची. स्वामी समर्थांची कृपा आपल्या सगळ्यांवर आहेच. म्हणूनच माझ्या या नवीन सुरुवातीतलं पहिलं पुष्प मी महाराजांचरणी अर्पण करतेय. माझा हा व्लॉग तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडला असेल. त्यामुळे आणखी असे छान छान व्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्लॉग जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. श्री स्वामी समर्थ.